नाथचरित्र भाग 13. लीला विग्रही सर्व ही निर्मियले, जीवा जीवनी साधना योग्य केले. अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. जय हरी. राम कृष्ण हरी. गुराखी आणि एकनाथ यांची रोज भेट व्हायला लागली. आता समाधी उतरायच्या वेळी नेमका तो गुराखी दुधाचं लोटकं एकनाथांपुढे सरकवायचा. त्याचा स्नेह, त्याचं प्रेम, त्याचं वात्सल्य पाहून एकनाथाला नकार देणं अवघड वाटायचं. योगक्षेमाची हमी घेणारा परमात्माच जणू गुराख्याच्या रूपानं येऊन एकनाथाची भूक भागवत होता. बाळभुकेचा घास गोरसानं भरवत होता आणि एकनाथही तो प्रसाद समजून दुग्धपान करत होता. असे काही दिवस गेले. एक दिवस गुराख्याला मूर्छा यावी अशी अघटित घटना घडली. एकनाथांची ध्यानधारणा पूर्ण होण्यापूर्वीच तो गुराखी दुधाचं लोटकं घेऊन तिथे आला आणि भीतीनं दातखीळ बसावी असं दृश्य त्यानं पाहिलं. एक काळा भला मोठा भुजंग नाथांच्या कमरेला मिठी मारून त्यांच्या शरीराला विळखा देत देत आपल्या फण्याची छत्री नाथांच्या मस्तकावर धरून डोलत होता. हे भयंकर दृश्य पाहताच गुराख्याची तर भीतीनं बोबडीच वळली. त्याच्या हातातलं लोटकं निसटलं आणि दुधाचा जणू तिथे सडाच पडला. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. तो थरथर कापू लागला. प्राणपणानं ओरडला, अर अर पोरा पोरा. एकनाथांची समाधी भंग पावली. त्यानं डोळे उघडले. त्याबरोबर त्या भुजंगानं एकनाथांच्या देहाभोवतीचं विळखे सैल केले आणि तो मुकाट्यानं तिथून सळ 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 करत निघून गेला. गुराखी पुढे धावला. त्याने एकनाथाची आलाबला काढली आणि मटामटा मुके घेतले. त्याचं सारं अंग चाचपून बघितलं. गुराख्याच्या डोळ्यातून अविरत प्रेमाश्रू वाहत होते. गुराख्याचा तो वत्सल स्पर्श, त्याचा तो काळजीनं कालवंडलेला चेहरा, स्नेह ओसंडणारी ती नजर पाहून नाथांना वाटलं, ईश्वरी साक्षात्कार तरी याहून काय वेगळा असणार. माझ्यावर इतकं प्रेम करणारा हा भोळा भाबडा जीव म्हणजेच परमेश्वर नव्हे काय. हेच ईश्वरी तत्व माझ्यासोबत अखंड राहू दे असं म्हणून त्यानं गुराख्याचे पाय धरले आणि पायावर मस्तक ठेवलं. गुराख्याकडून भुजंग कथा ऐकली. काहीतरी विशेष घडलं की परत ये अशी स्वामींची आज्ञा होती म्हणून एकनाथ परत देवगिरीला आला. त्यानं घडलेला हा सारा वृत्तांत स्वामींना सांगितला. जनार्दन स्वामी म्हणाले, एका तू परिपूर्ण झाला आहेस. देहीच विधेयता तू प्राप्त करून घेतली आहेस. आता हा पंचमहाभूतात्मक देह तुला लोककल्याणासाठी झिजवायचा आहे. तुझा स्वतःचा उद्धार झाला असला तरी तुला लोकोद्धार करायचा आहे. देश काल स्थितीचं सम्यक ज्ञान होण्याच्या दृष्टीनं तुला देश भ्रमण करायला हवं. ते तीर्थाटनाच्या निमित्तानं तू कर. ब्रह्मनिष्ठ झालेल्या या शिष्याला आता कोणतीच ऐहिक वासना उरली नव्हती. स्वामींचा उपदेश ऐकत तो शांतपणे बसला होता. प्रवासामुळं लोकस्थितीचं खरं ज्ञान होतं. शिवाय निरनिराळ्या स्थळी असलेल्या सिद्धांची, साधकांची ओळख होते. त्यांच्याशी चर्चा झाली की ज्ञानवृद्धी होते. लोकसंग्रही पुरुषाला या साऱ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. केवळ पैठण ते देवगिरी एवढाच प्रवास केलेल्या एकनाथांच्या मनात थोडा संभ्रम झाल्याचा भास स्वामींना जाणवला. अरे नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत मी तुला बरोबर सोबत येतो, तेव्हा आता विलंब न करता प्रवासाचं प्रस्थान ठेव. गुरुमाऊलीला पण या पुत्रवत सद्गुणी शिष्याचं फार फार कौतुक वाटलं
आणि त्यांनी मोठ्या प्रेमानं तहान लाडू, भूक लाडू हे याच्यासोबत दिले आणि तोंडभर आशीर्वाद देऊन प्रवासाचं प्रस्थान ठेवण्याची तयारी करून दिली. गुरु शिष्यांची यात्रा सुरू झाली. अध्यात्मज्ञानानं परिपूर्ण झालेला आणि ईश्वर दर्शन झालेला शिष्य प्रवासात होणाऱ्या भौतिक दृश्यानं प्रभावित झाला. मानवी जीवनातल्या वैविध्यानं दिग्मूढ झाला. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा नवयुवक केवळ 18व्या वर्षी प्रवास प्रस्थान ठेवून बाहेर निघाला होता. आता त्याला चर्मचक्षु उघडे ठेवून त्याची सांगड ज्ञानचक्षुंशी घालायची होती. प्रवासात मिळणाऱ्या अनुभवानं तो उत्साहित झाला होता. 12 कोसांवर भाषा बदलते ना. आता भाषा कशी बघा, आपण एका गावी राहतो, म्हणजे महाराष्ट्रातले विदर्भात गेले, विदर्भातले कर्नाटकात गेले, मराठी जरी एकच असले तरी ती बोलण्याची पद्धत बदलते. भाषा मराठीच, पण बोलण्याच्या लकबीतला फरक, शब्दोच्चारातला फरक, धरणी मातेच्या रंगातला फरक इतकंच नाही तर पाण्याच्या चवीतला फरकही प्रकर्षानं जाणवत होता. सद्गुरूंचं सानिध्य आणि त्यांचं मार्गदर्शन यामुळं एकनाथाच्या शरीराचा कण न कण प्रफुल्लित झाला होता. प्रवासात गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य याबद्दलच विवेचन, विवरण आणि विश्लेषण याला पूर येत होता. गुरुमुखातून प्रगल्भ अनुभव दिन प्रतिदिन ऐकायला मिळत होते आणि प्रवासाचा आनंद द्विगुणित होत होता. एकनाथाच्या जीवनातला हा प्रवास म्हणजे अंतर्बाह्य समृद्ध करणारा, सुचिरभूत करणारा मोठा धन्वंतरीच म्हणावा लागेल. मजल तर मजल करत ज्ञानाची मैफल मनमुराद अनुभवत हे दोघंही गुरु शिष्य गोदावरीच्या उत्तर तीरी आले. गोदामाईचं दर्शन आज कित्येक वर्षानं होत होतं. एकनाथांचं मन भावनांनी फुलून आलं. एखादा आप्त स्वकीय भेटावा आणि प्रेम उचंबळून यावं अशी त्याची अवस्था झाली. ह्याच जीवनदायिनीच्या काठी माझं बालपण बालगडलं. हिचं जल प्राशन करून माझी अंतर्मनाची शुद्धी झाली आणि बाह्यांगही हिच्यामुळेच शुद्ध झालं. गोदामाईला नमस्कार करता करता नाथ मनात म्हणाला, आई, मी आजी आजोबांच्या आठवणीनं व्यथित झालो आहे ग. अगं, त्यांना न सांगता घर सोडलं म्हणून मी कृतज्ञ नाही ना ग. मला त्या दोघा थकलेल्या प्रेमळ जीवांची तळमळ जाणवते आहे. यथाकाल मी त्यांना भेटणारच आहे माते. माते, तू तुझ्या वाहत्या प्रवाहाबरोबर माझा निरोप त्या थकल्या जीवांना सांग की तुमचा एका योग्य मार्गावर प्रगती करतो आहे. त्याला तुमच्या पुण्याईनं सद्गुरू भेटले, त्याला भगवत दर्शनही झालं. हे म्हणताना त्याचे ओठ आनंदानं फुरफुरत होते आणि तो पुढे म्हणाला, गोदामाई, त्यांना सांग तुमचा लाडका नातू सुरक्षित आहे. तो तुम्हाला भेटायला येणार आहे. उगाच त्याची काळजी करून खंगू नका. गोदामाई, मी बालक ह्यापेक्षा जास्त काय ग निरोप सांगणार. माझा सांगावा तू त्वरेनं नेशील ना. त्या वृद्ध दाम्पत्यांच्या जीवाला दिलासा देशील ना ग. एकनाथांचे डोळे आजी आजोबांच्या आठवणीनं पाझरू लागले. जनार्दन स्वामींना त्याच्या या भावविवशतेचं आकलन झालं. ते म्हणाले, एका चल, आपल्याला चंद्रावती नगरी गाठायची आहे. अरे बाबा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे बरं. एकनाथानं दचकून जनार्दन स्वामींकडे पाहिलं. माझं हळवं झालेलं मन सद्गुरूंना कळलं तर नाही ना. माझ्या डोळ्यात पाणी पाहून काय वाटेल त्यांना. ह्या गुरु शिष्यांच्या आगमनाची वार्ता चंद्रभट्टाला कळली. मात्र तो तत्वनिष्ठ तपोनिष्ठ विद्वान ब्राह्मण त्वरेनं त्यांच्याकडे गेला आणि उभयतांना आपल्या घरी निवासासाठी घेऊन आला.
गुणी गुणम वेत्ती हेच शेवटी खरं. त्यानं मोठ्या प्रेमानं त्यांचा आदर सत्कार केला. रात्रीचा फराळ झाल्यावर नित्यनेमानुसार चंद्रभट्ट चतुश्लोकी भागवतावर पुराण सांगायला बसले. चंद्रभट्टांची रसाळवाणी, क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, विषय प्रतिपादन करताना होणारा त्यांच्या विद्वत्तेचा आविष्कार सारच काही मंत्रमुग्ध करणारं होतं. भागवतासारखा रसाळ ग्रंथ, त्यात चतुश्लोकी म्हणजे साक्षात देववाणी, आणि त्यात पुन्हा चंद्रभट्टासारखा भाविक आणि रसाळ वक्ता, मग काय विचारता. हे अधिकारी गुरु शिष्य भक्तिज्ञानाच्या सागरात तल्लीनतेनं पोहू लागले. आजचे चंद्रावती नगरीतलं हे वास्तव्य धन्य झालं, पुनीत झालं. पुराण संपल्यावर जनार्दन स्वामी म्हणाले, एका तू या चतुश्लोकीवर देशी भाषेत टीका लिही. गुरु आज्ञा शिरसा वंद्य मानून एकनाथानं चतुश्लोकीचं वाचन केलं. त्यावर चिंतन सुरू केलं. झालं आणि मनाला मननाची गोडी लागली आणि त्याला देशी भाषेत टीका लिहिण्याचा निज ध्यास लागला. एकीकडे रोज रात्री चंद्रभट्टांचं पुराण श्रवण चालूच होतं. एकनाथांचा अभ्यास, अध्यात्म विषयातली गती आणि तळमळ आणि गुरुप्रसाद लाभल्यावर या तरुणाला काय अशक्य होतं. देववाणी प्राकृतात आणायची होती. जे कार्य 250 वर्षापूर्वी श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरच्या रूपानं केलं, त्याचीच छोटी प्रतिकृती गुरु आज्ञेनं एकनाथांना करायची होती. संस्कृत भाषेतली ही रत्नमंजुषा जनसामान्यांसाठी प्राकृत भाषेच्या रूपानं उघडी करायची होती. ह्या पारमार्थिक संपत्तीच्या ज्ञानानं भक्तिमार्ग मोकळा आणि सुकर करायचा होता. अर्थातच एकदा या मार्गाच्या पाऊलवाटेवर येऊन उभा ठाकलेला समाज, त्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचा उद्धार करून घ्यायला समर्थ होणार होते. शारदेचा वरदहस्त लाभलेल्या एकनाथानं गोदावरीच्या तीरावरच या चंद्रावती नगरीत गुरु सानिध्यात टीका लिहायला सुरुवात केली. मूळ भागवतात 2ऱ्या स्कंधाच्या 9व्या अध्यायात या चतुश्लोकीचे 45 श्लोक आहेत. या श्लोकांच्या स्पष्टीकरणार्थ एकनाथांनी 1000 ओव्या लिहिल्या. आदिनारायणानं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. हे कार्य आपल्या हातून कसं पार पडेल याची ब्रह्मदेवाला काळजी पडली. तेव्हा सागरातून ध्वनी निघाला, तप 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 कर. ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली. त्याला ईश्वर प्रसन्न झाला. त्यानं ब्रह्मदेवाला दर्शन देऊन 4 श्लोकात आपलं गुह्य ज्ञान सांगितलं. तेची नामरूप संबंध जाऊनी भूतभौतिक भेद, या लागे सृष्टी आदी मीच असे, सृष्टीरूपी मीच भासे. अंतरी उरे मी परमानंद, स्वानंद कंद निजरूपे, ज्याचे नाव म्हणिजे लुगडे, ते पाहो जाता सूतची उघडे. तेवी जग पाहता धडपुडे, अति चोखडे छिद्रूप माझे, या लागे सृष्टी आदी मीच असे, सृष्टीरूपी मीच भासे. अंती सृष्टीचे निनाशे, म्या उरीजे अविनाशे सच्चिदानंदे. म्या उरीजे अविनाशे सच्चिदानंदे. या विषयावर एकनाथ रोचक आणि ज्ञानगर्भ भाष्य लिहू लागला. चंद्रभट्ट तर नाथांचं कवित्व पाहून थक्क झाला. जनार्दन स्वामींचा आनंद तर गगनात मावणारा नव्हताच. जय हरी.